शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये शेख सॉर्टेड सिमेंट्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात व्यापारी असो किंवा शेतकरी प्रत्येकाला अधिकाधिक पैसे कमवायचे आहेत। अशा स्थितीत शेतकरी आता शेतीबरोबरच पशुपालन करून उत्पन्न दुप्पट करत आहेत। शेतकरी मित्रांनो, खरं तर दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं प्राण्यांमध्ये कृत्रिम रेतनाचे एक नवीन तंत्र शोधले, ज्याला शेख सॉर्टेड सिमेंट्स म्हणून ओळखलं जातं। या तंत्राच्या मदतीनं गायी आणि म्हशी फक्त कालवडी आणि वगारींनाच जन्म देतील। आता या तंत्राबद्दल सविस्तर जाणून घेऊया। शेख सॉर्टेड सिमेंट्स म्हणजे नेमकं काय? तर शेतकरी मित्रांनो, शेख सॉर्टेड वीर्य हे एक तंत्र आहे जे प्राण्यामध्ये कृत्रिम रेतनासाठी सादर केलं गेले। या तंत्रानं गायी आणि म्हशी फक्त कालवडी आणि वगारींनाच जन्म देतील। हे उल्लेखनीय आहे की कृत्रिम रेतन तंत्रामुळे मादी प्राण्यांची संख्या वाढेल आणि संख्या वाढल्यानं दुधाचं उत्पादनही वाढेल। या तंत्रज्ञानासाठी तुम्हाला किती शुल्क भरावं लागेल? तर मित्रांनो, या तंत्रज्ञानाद्वारे AI पूर्ण करण्यासाठी सामान्य आणि मागासवर्गीय पशुपालकांना 450 म्हणजे 450 रुपये द्यावे लागतील। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील पशु शेतकऱ्यांना 400 रुपये शुल्क भरावे लागतील। आता ही शेख सॉर्टेड सिमेंट्स पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा खरंच अधिक प्रभावी कशी आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, पूर्वी बैलाच्या वीर्यानं गाय क्रॉस करून गायीची जात सुधारली गेली होती, परंतु या पद्धतीमध्ये जन्मलेली बछडी, वासरू किंवा गोरेढोरे असतील की नाही हे जाणून घेणं कठीण होतं। तर या शेख सेटल वीर्य पद्धतीद्वारे 90% पर्यंत कालवडी आणि वगारींच जन्माला येत आहेत। पूर्वीच्या पद्धतीमुळे फक्त 8 ते 10 बछडी जन्माला येऊ शकत होती, तर या नवीन पद्धतीमुळे मोठ्या संख्येनं बछडी जन्माला येऊ शकतात। अशा प्रकारे ही नवीन पद्धत अधिक उपयुक्त मानली जाते। तर मित्रांनो, या शेख सॉर्टेड सिमेंट्स तंत्राचा आपल्याला काय लाभ मिळेल? तर यामध्ये शेख सॉर्टेड सिमेंट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्राण्यांचं दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल। यामुळं मादी प्राण्यांची संख्या वाढेल आणि अर्थातच शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल। शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील भागात अशीच वेगळी माहिती घेऊन। तोपर्यंत निरोप द्या। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।